हालेलुया. हालेलुया. बोलो प्रभू यीशु मसीह की जय. प्रभू यीशु म्हणजे आनंदी आनंद आहे. आमेन. प्रभू यीशु म्हणजे शांतीचा अधिपती आहे. आमेन. प्रभू यीशु मध्ये यहोवा रोफे, आमेन. यहोवा शालोम, आमेन. यहोवा निसी तो आपला देव. यहोवा निसी म्हणजे विजयाचा झेंडा. हालेलुया. यहोवा रोफे म्हणजे देव तुमचं आरोग्य आहे. यहोवा शालोम म्हणजे देव तुमची शांती आहे. हालेलुया. हालेलुया. आणि लक्षात ठेवा रोज आणि रोज वचनामध्ये वाढायचं आहे. का आता वेळ कमी आहे, प्रभू यीशु लवकर येणार आहे. त्याच्या अगोदर देवासाठी उभं राहणारे लोक बना. देवासाठी प्रार्थना करणारे, काम करणारे, दुसऱ्यांना सुवार्थ सांगणारे लोक आपण बनायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बायबल सांगतं देवाला फळ देणारे लोक आवडतात. फळ देणारे. हालेलुया. आणि हीच तर योजना देवाची आहे की तुम्ही तुमचा पाया भक्कम व्हावा आपला, आपण त्याचे शिष्य व्हावे आणि आपल्याद्वारे देवाचं राज्य वाढावं. हीच देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून असं लिहिलंय इर्म्यामध्ये आपण आहोत ना 29:11 वचन. कारण मी तुम्हाविषयी जे संकल्प करीत आहे हा. ते मी जाणतो. तुम्हाला शेवटी आशा द्यायला ते शांतीचे संकल्प आहेत शांतीचे संकल्प आहेत आणि अरिष्टाचे नाहीत अरिष्टाचे नाही. असे यहोवा म्हणतो. असे देव म्हणतो की माझ्या मुली, माझ्या मुला, देवाकडे तुझ्यासाठी मोठी योजना आहे, संकल्प आहे. आणि बायबल सांगतो देव म्हणतो मी ते पूर्ण करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तो देव इर्म्याला काय म्हणाला. जर तुम्ही इर्म्याच्या पहिल्या अध्यायात आला, प्लीज वाचूया. इर्म्या पहिला अध्याय. इर्म्या पहिल्या अध्यायामध्ये आपण आहोत. बायबल असं सांगतं इर्म्यामध्ये कम विल कम. हा पहिला अध्याय ऐका, पहिल्यापासून वाचूया म्हणजे तुम्हाला कळेल की देवाची किती मोठी योजना आहे. बघा वाचूया. हिल्कियाचा मुलगा यिर्मया जो बन्यामिनाच्या देशातले अनोथोत येथील याजकांपैकी होता हा. त्याची वचने. यहूदाचा राजा आमोन याचा मुलगा होशिया याच्या दिवसात त्याच्या राज्याच्या 13व्या वर्षात त्याच्याकडे यहोवाचे वचन आले. तसेच यहूदाचा राजा योशिया याचा मुलगा यहोवाकीम याच्या दिवसात आणि यहूदाचा राजा योशिया याचा मुलगा सिद्दकिया याच्या राज्याच्या 11व्या वर्षाच्या समाप्तीपर्यंत म्हणजे 5व्या महिन्यात यरूशलेम येथील लोकांना पाडाव करून नेले तोपर्यंत ते त्याच्याकडे आले. ऐका आता देव इर्म्याशी काय बोलतोय आणि तोच देव तुमच्याशी काय बोलतो. ऐका. तर यहोवाचे वचन माझ्याजवळ आले. ते म्हणाले, मी तुला उदरात निर्माण करण्याच्या पूर्वी मी तुला जाणले. आणि बायबल सांगतो देव इर्म्याला म्हणतो तू उदरात म्हणजे आईच्या उदरात निर्माण करण्याच्या पूर्वी मी तुला जाणले किंवा ओळखले. पुढं आणि तू गर्भस्थानातून निघायच्या आधी मी तुला पवित्र केले. हो, हे वचन सगळ्यात पॉवरफुल आहे. म्हणजे इर्म्या अजून आईच्या उदरातून जन्म घेतला बी नव्हता. देव म्हणतो आईच्या उदरात तू असताना मी तुला जाणले त्याच्या अगोदर आणि तुला पवित्र केले. का केले वाचा. मी तुला राष्ट्रांकरिता भविष्यवादी म्हणून नेमले आहे. मी तुला राष्ट्रांकरता मोठा मोठा भविष्यवादी. ते म्हणतो मी तुला भविष्यवादी नेमले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच देवाने तुमच्या आईच्या उदरात तुम्हाला घडवलं. त्या देवाने तुम्ही मोठे झाल्यावर तुम्हाला प्रौढपणा आला त्याने तुमचं तारण केलं. आणि तारण केल्यानंतर आता देव जो इर्म्याशी बोलतोय तो तुझ्याशी. वाचूया. तेव्हा मी म्हणालो, आहा प्रभू यहोवा, पहा कसे बोलावे हे मला ठाऊक नाही. हा. कारण मी केवळ मूल आहे. ओके. पण यहोवाने मला म्हटले, मी केवळ मूल आहे असे बोलू नको. ओके. कारण ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याच्याकडे तू जाशील आणि जे काही मी तुला आज्ञापीन ते तू बोलशील. त्यांना तू भिवू नको, कारण तुला सोडवायला मी तुझ्या जवळ आहे. व्हॉट अ असे ग्रेट थिंग. यहोवा म्हणतो. ओ प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा इर्म्या लहान लेकरू होतं पण बायबल सांगतं देव अंतःकरण पारखतो आणि देव अशा व्यक्तीला तुम्हाला मला आणि आपल्या सगळ्यांना वेगळं करतो जेणेकरून तुमच्याद्वारे देवाचं नाव उंच व्हावं. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या घरात तुम्ही गाणे गाता, शेजारी नावं ठेवत असतील, काळजी नका करू. तुमच्या घरात गाणे चालू ठेवा. शेजाऱ्यांना कळेल की यांचा देव जो आहे तोच गाणे स्तुतीस पात्र आहे आणि प्रार्थनेला उत्तर देणार आहे. तुमच्या घरात तुम्ही प्रार्थना करत असताल, ऑफिसमध्ये, कंपनीमध्ये, जिथे बिझनेस करत असताल, तुम्ही प्रार्थना केल्याशिवाय, वचन वाचल्याशिवाय, गाणे म्हटल्याशिवाय काम चालू नसेल करत, लोक तुम्हाला बघून हसतील, नावं ठेवतील. डोंट वरी, डोंट वरी. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही देवाने तुमच्यासाठी मोठे संकल्प केलेले आहेत. देव इर्म्याला म्हटला लहान बाळ नको म्हणून. ज्यावेळेस देव इर्म्याशी बोलला की तुला मी भविष्यवादी केले राष्ट्रांचा, इर्म्या काय म्हणला होते, ए प्रभू मी एक लहान मूल आहे, बाळ आहे आणि तू मला हे नको बोलू,
कारण माझ्याच्याने नाही होणार. देव म्हटला तू लहान बाळ आहे असं म्हणू नको. का? कारण की मी जो आहे लहान बाळाद्वारे देखील माझं कार्य सिद्धीस नेतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 त्यावेळेस दावीद लहान असतानाच त्याने गल्ल्यातला मारलं. हालेलुया. हालेलुया. देव कोणाद्वारे काम करू शकतो. देवाला तू पाहिजे. कोण म्हणतं तू नकोय? प्रभूला तू 100% पाहिजे. तुझा कलर, तुझी हेअरस्टाईल, तुझं जीवन, तुझे कपडे, तुझं घर, देव हे सगळं नाही बघत. न 100% बघत नाही. देव जे हृदय त्याच्यासाठी तयार आहे, त्याचं ऐकायला तयार आहे, त्याच्या बरोबर चालायला तयार आहे, त्या हृदयाकडे देव पाहतो. आमेन. आणि एकदा का त्याला ते हृदय आवडलं, मला एक गोष्ट सांगायला आवडेल, मग तुमचं जीवन सारखं नसेल. आमेन. हालेलुया. पुढे असलेले बसूया. मग यहोवाने आपला हात पुढे करून हा. माझ्या मुखास स्पर्श केला. म्हणजे देवाने यिर्मयाच्या मुखाला काय केला? स्पर्श केला. स्पर्श केला. कोणाचा हात यिर्मयाच्या मुखावरती आला? देवाचा. देवाचा, सृष्टीचा, जगाचा निर्माण करणारा, सगळ्या मानवाला घडवणारा त्याच्या हाताने यिर्मयाला काय केला? मुखाला स्पर्श. का? कारण यिर्मया काय म्हणला, मी बाळ आहे, माझं कोण ऐकेल, कोण माझ्याकडे लक्ष देईल, मी कसं भविष्य सांगू, मला काही ज्ञान नाहीये, मला काही येत नाही. तुझ्याही जीवनात हेच असेल स्टोरी. काळजी करू नको. एकदा का पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुझ्यात आलं, एकदा का देवाने तुझ्या हृदयाला आणि मुखाला स्पर्श केला, जीवनाची वचनं बाहेर निघतील आणि लोक आशीर्वादित होतील. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढे असलेले वाचूया. मग यहोवाने मला म्हटले, हा. पहा, मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहेत. ओके. पहा, उपटायला व मोडायला व नाश करायला व पाडून टाकायला, बांधायला व लावायला मी तुला या दिवशी राष्ट्रांवर व राज्यांवर नेमून ठेवले आहे. देव म्हणतो, यिर्मया, मी तुला राष्ट्रांमध्ये निवडून ठेवलंय. तू मूल नाहीये. तुला उपटायला, लावायला, देशातील लोकांना माझी वचनं सांगायला, सगळं भविष्य सांगायला मी तुला निवडलंय. तू साधा व्यक्ती नाही यिर्मया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही कुठल्या बायबल कॉलेजला नाही गेलेलो, आम्ही कुठलं ज्ञान कोणाकडून नाही, पण ज्यावेळेस आम्ही देवाच्या पायापाशी बसतो, देव स्वर्गातील मानना आपल्याला खायला देतो. आमेन. देव स्वर्गातील गोष्टी आपल्याला देतो. आणि ज्यावेळेस देव बोलू लागतो, सगळे फिके पडतात. बायबल सांगते, एकदा येशू ख्रिस्त मंदिरात होता आणि मंदिरात तो 12 वर्षाचा होता. त्याचे आईवडील त्याला शोधत होते, कारण येशूने त्याच्या आईवडिलांना सोडलं आणि तो मंदिरात आला. आणि बायबल सांगतो तिथे शास्त्री होते, परुषी होते, तिथे मोठमोठे विद्वान लोक होते आणि तिथं प्रभू येशू होता. आणि 12 वर्षाचा असताना येशू त्या शास्त्री, परुषी आणि विद्वान लोकांना शिकवत होता. आणि लोक म्हटले, बापरे, हे ज्ञान कुठून आलंय? बापरे, ज्ञान कुठलंय? हे ज्ञान खालचं नाहीये, हे ज्ञान स्वर्गातलं आहे. हे ज्ञान स्वर्गातलं आहे. तोच देव आज तुझ्याशी बोलतोय. देव म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, यस, मी तुझं भविष्य चमकेल. आमेन. मी तुला जीवनात वर काढेल. मी तुला सोडणार नाही. म्हणून तो माझा एकुलता एक पुत्र पाठवला, जेणेकरून तू आणि मी सगळं जग जगावं. देव म्हणतो, तू मरू नये, तुझा नाश होऊ नये, शाप तुझ्यावरची राहू नये, शाप निघून जावे आणि तू आशीर्वादित जीवन जगावं. म्हणून तो प्रभू येशू आला. म्हणून तो प्रभू येशूने प्राण दिला. शैतानाला हरवलं प्रभू येशूने. आणि आज स्वर्गात आणि पृथ्वीत दुसरं नाव नाही ज्या नावात तारण आहे, पण प्रभू येशूच्या नावात. हालेलुया. 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 चिंता करू नका. आज मी प्रार्थना करायच्या अगोदर आपलं हृदय तयार करा. आजार तुमचे येशूच्या नावात बरे होणार. देव तुमच्यासाठी भले मोठे पराक्रम करेल. आणि बघा, आजपासून तुमचं जीवन सारखं नसेल. कारण पुढे असलेले शेवटचं वचन वाचूया. दुसरं वचन. नंतर यहोवाचे वचन माझ्याजवळ आले. ते म्हणाले, यिर्मया, तुला काय दिसते? तेव्हा मी म्हणालो, मला बदामाच्या झाडा. जर तुम्ही पुढे वाचत गेला यिर्मयाविषयी, तर देव यिर्मयाला इस्रायल लोकांविषयी सगळं प्रगट केलं गेला. आणि यिर्मयाला त्रास झाला. यिर्मयाला नावं ठेवले, यिर्मयाला विहिरीत टाकलं, यिर्मयाला जेलमध्ये टाकलं, यिर्मयाला खूप बोलले. पण बायबल सांगतं, देवाने यिर्मयाला वचन दिलं, तर भिऊ नको, मी सर्व लोकांपासून तुला सांभाळेल. आमेन. आणि देवाने यिर्मयाला सांभाळलं. प्रेज द लॉर्ड. आणि यिर्मयाच्या पुस्तकात प्रभू येशूविषयी बी लिहिलंय, प्रभू येशूच्या येण्याविषयी लिहिलंय. का माहितीये? कारण की देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याचे म्हणणं, त्याचं हृदय, त्याचं मन वाचणारे बनावं. आमेन. एकदा का तुम्ही देवाचं मन वाचणार बनला, तर तुम्हाला कळेल देवाची योजना तुमच्यासाठी मोठी आहे. धीर सोडू नका. तुम्ही मरणार नाही, तुम्ही जगणार आणि तुम्ही देवाचेच कृत्य जाहीर करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजच मी प्रार्थना करेल,
आणि तुम्हाला कळेल की देव, स्वर्गातील देव किती महान आहे, तर तुमच्यावरती एवढं प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय होप तुम्हाला कळतंय देवाचं वचन. म्हणून तर बायबलमध्ये लिहिलंय, देवाचं वचन सांगतं की येशू ख्रिस्त जो आहे देवाच्या आणि माणसाच्या ज्ञानात आणि कृपेत वाढत गेला. तुम्हाला हे देवाच्या आणि माणसाच्या कृपेत वाढायचंय. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाच्या आणि माणसाच्या कृपेत वाढणार, सगळे लोक म्हणतील काय ज्ञान आहे, काय देवाचं कार्य याच्याद्वारे चाललंय, काय देव याच्याद्वारे महान कार्य करतोय, त्याला प्रभू येशू म्हणतात. प्रेज द लॉर्ड. आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. आपले डोळे बंद करा आणि आपला विश्वास जिवंत करा. आणि माझ्या मागे आपलं हृदय प्रभू येशूला द्या. ज्यांनी आतापर्यंत प्रभू येशूला आपलं हृदय नाही दिलं, ज्यांनी येशू ख्रिस्ताला आपलं स्वीकारलं नाही, येशू कुठली जात किंवा धर्म नाही बदलत, येशू जीवन बदलतो, सार्वकालिक जीवन देतो, कारण तो स्वर्गाचा मार्ग आहे. माझ्या मागे पूर्ण हृदयाने अर्थ समजून ज्यांनी आतापर्यंत प्रभू येशूला जीवन नाही दिलं, तरी बोला, प्रभू येशू, प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. जिवंत देवाचा पुत्र आहे. प्रभू येशू, प्रभू येशू, तू माझ्यासाठी आला, तू माझ्यासाठी आला, माझ्यासाठी प्राण दिला, माझ्यासाठी प्राण दिला. तिसऱ्या दिवशी तू पुन्हा उठला, असा माझा विश्वास आहे. माझा विश्वास आहे. प्रभू येशू, प्रभू येशू, माझ्या हृदयामध्ये ये. माझ्या हृदयामध्ये ये. प्रभू येशू, प्रभू येशू, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळं सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. मी कबूल करतो, मी जिवंत देवाचे लेकरू आहे. जिवंत देवाचे लेकरू. प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालंय. तारण झाले. आमेन. आमेन. डोळे बंद करा, प्रार्थना करू. आजारी भागावर हात ठेवा. फादर, जितक्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला, प्रभू येशूच्या नावात आम्ही त्यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्मेने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. श्लोक्यापासून तो पायापर्यंत असलेल्या सगळ्या वेदना ज्या आतापर्यंत बऱ्या नाही झाल्या, सगळे आजार, सगळे रोग, मी आज्ञा देतो प्रभू येशूच्या नावात निघून जा. शैतान त्यांच्या लेकराबाळांना, त्यांच्या घराला, त्यांच्या संपत्तीला, त्यांच्या आशीर्वादाला आणि मनाला सोड प्रभू येशूच्या नावात. मी आज्ञा देतो डोक्यापासून तो पायापर्यंत प्रभू येशूच्या नावात बरे व्हा. आणि आजपासून देवाचे सगळे आशीर्वाद तुमचे आहेत प्रभू येशूमध्ये. फादर, प्रत्येक दुःखी चेहरा आनंदी करणारा तू देव आहे. प्रत्येक मार्गामध्ये त्यांना मार्गदर्शन कर प्रभू. सगळे दरवाजे येशूच्या नावात उघडले जा आणि आजपासून तुझे लेकर विजयी जीवन जगणार. प्रभू येशूच्या नावात बरे व्हा. प्रभू येशूच्या नावात आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाला गौरव असो की परत एकदा आपण उद्या 8:30 वाजता भेटू. तुमच्यासाठी रोज प्रार्थना चालू आहे. दुसऱ्यांना देखील सांगा ज्यांना माहित नाही प्रभू येशू, हे चॅनल बघा आणि देवबाप त्यांचं तारण करेन, त्याचे आशीर्वाद तुमच्यावर येणार. प्रेज द लॉर्ड. आमेन.